अगं 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 काय केलंस ग माई? माझं चुकलं, पण आजच्या दिवशी तू रडू नकोस ना. माझं चुकलं हो माई. माई सांग ना ग काय झालं? हे गाठोडं किती जुनं आहे ठाऊक आहे तुला? किमान 6 पिढ्यांच्या माहेरवाशिणींच्या आठवणी आहेत या. म्हणजे म्हणजे हे माझ्या आईने मला दिलं. माझ्या आईला तिच्या आईने आणि तिच्या आईने तिला दिलं. अशा किमान 6 पिढ्यांचा ऐवज आहे हा. आणि प्रत्येक पिढ्यागणिक एक खेळणं वाढत गेलंय. मग मला हे कसं नाही ठाऊक? कारण हे गाठोडं आपण फक्त चैत्र गौरीलाच बाहेर काढतो. आणि जेव्हा चैत्र गौर सजते तेव्हा तिच्या समोर पायऱ्यांवर ही खेळणी सजतात. हे तुझ्या लेकीचं खेळणं. आजपासून गौराईच्या गाठोड्यात आता माझी ठोकू बाहेर ते चैत्र गौरीची आरस करतानाच. दिनू जी चाललंय ना का? हा हे काय माणसाला जे पचेल तेच खावं आणि जे शोभेल तेच लिहावं. काय? हा मग नाही उगा शेजारण्याची गाडी आणि धावू धावू वाडी असं जर कोण करत असेल ना तर त्याला त्याची जागा दाखवायला पाहिजे. अहो नारोबा तुम्ही शिवाप्पाला बोल लावताय का? हो असं करू नका, भला माणूस आहे ते. असेल ना, मी कुठं नाही म्हणतो, पण त्याच्या घरी येतं नाही. आणि तू त्याची बाजू घेऊन बोलतेस ना, म्हणून मी तुला सांगतो तुझं मोल दिवसावर नाही आहे. समध्या कामाचं काम पूर्ण झाल्यावर एकदाच दिलं जाणार आहे, हे विसरू नकोस. नाहीतर तीच बुडाला की याल हात पसरत भिकाऱ्यासारखे. कशाला टोक गाठताय नारोबा? तेच तर ना, इथं कुणी भिकारी नाही, इथं मानानं आणि कष्टानं काम करणारे लोक आहेत. मान आणि ते काय असतं? आणि कुठला रे मान? अय बेरर गुच्ची मारीन नाकावर. काम करा जी. चल निघ. त्या शेंगाने एवढ्या पोरानं फार माती केली समजायची. या तांबूचं लक्ष ठेवलं नाही, रानाकडे जाण्याला रस्ता रोखला नाही, म्हणून फसलं समज. पण अजून बाजी आमच्या हातातून गेली नाही. 5 बायकाचं ओटी भरायला गेलंच नाही तर फज्ज होणारच आहे. पण या समध्याचा बंदोबस्त कसा केला ते सांगा पटापट. केलाय की आम्ही केलाय बंदोबस्त. कसा?
एकदम पक्का केलाय सांगते. असा दम भरलाय ना की ज्याचं नाव तामुशे. सांगा की सांगा. होय हो मालक, ते छोट्या मालकीन बाईंनी आसूड खेचला की हो एकदम. अहो कल्पनाच नव्हती हो. ते राणी सारखा झाल्या की हो तयार तुमच्या तालमीत म्हणतो मी. असं नाही अहो, पण तरी हे सुभानराव घरीच होते म्हणून यांच्या घरी कडक दम देता आला नाही. पण तुम्हाला सांगते त्या गंगा आणि बायजीची तर फार साल्टी सोडून ठेवलीये. काय दामशेठ बघितलं ना. होय हो मौदत आली की हो. हो सुभानराव, तुम्ही इथं काय करताय? या बायकांचा काय भरोसा नाही. माजरीवनी कधी आपल्या पायाला फिसकातील काय सांगायचं नाही. त्यांना टाचे खाली ठेवायला पाहिजे. अहो माझ्या बोलण्याची गरजच नाहीये. नुसतं डोळ्याने बघितलं तरी समजतं. असं वाटतं आपल्याला, पण याचनी असं डोळे उपयोगाचे नाहीत. उठ्ठाला त्याने बसता बुक्की दिली पाहिजे. एवढं करून बी मालक मलाच बोलतात. हे काय कळत नाही बाई मला. हो सुभद्र, तुम्ही जा. आपल्या मंडळीनं अडकून ठेवा. अजिबात मोकळं सोडायचं नाही. हो मालक, तुमचा चेला आहे म्या. पण तरी पण मी निघतो. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. नमुशेठ, हिशोबांची नेमणूक गंगाच्या घराबाहेर करा. ओ हिशोबा शास्त्री, चला निघा. चूक करू नका हो यावेळी म्हणतो मी. नाहीतर आहे ना लक्षात बिडा. हा ते मागच्या वेळेला हुकला होतो, पण आता जपून ठेवलाय हो मालकाने. देऊ काय? कशाला आठवण करतोस त्या नको त्या गोष्टीची? जातोय मी. पण एक सांगू का, माझ्या कामगिरीत ना दम नाही. हे अशी करतो बघ. हा काहीतरी महत्वाची जबाबदारी मिळायला हवी होती. आमच्या मधल्या मालकीनबाईंची जबाबदारी घेता. हो. गंगीला चरकवतो. हा आता कोण राहिले? बायजा त्या दिनूची बायको. खिशावर तर ठेवायलाच पाहिजे लक्ष. या हारेला राहा तिकडं. काय अरे? जी मालक. अहो ही बायजा म्हणजे मेलेली कोंबडी आहे. मेलेली कोंबडी म्हणजे अहो ते मोरावण्याची मसलत कसली ना, तेव्हापासून मालकांचा धाकच नाही राहिला तिच्यावर. काय करायचंय ते करा असं म्हणते. आता ते म्हणतात ना, मेलेली कोंबडी आगीला भीत नाही, तसं काहीतरी. मला भीत नाही. भील भील दामो. टिनूवर पुण्यांदा नेम धरायला सांगणाऱ्याला समध्या निसटलेल्या टाचे खाली आणायला पाहिजे. तर हो मालक. ए हरी, चाकी रे पटपट निघा. होय मालक. झाला बंदोबस्त पाचीबायांचा. तुम्ही आता निवांत बसा हो मालक. त्या कुणीच पोचत नाही बघा कार्यक्रमाला. रावळात म्हणतो मी. अहो कैऱ्या तर मिळाल्या, पण बायका नाही हो. फसला हो त्या उमाचा डाव. फसला म्हणतो मी. अयो पाप. कामुशेठ ऐका, ते उमा वंश काय करताय? काहीतरी खोडा घालायला हवा. अगं ये भामे, अगं कुठे चाललीस? मदत करायला आलीस ना?
हो उमावंसांच्या मदतीलाच चालले होते. काय नको मदत तिला. तू आपली माझ्या नजरेसमोर राहा. कशी गरगरीत खाते पिती गौर वाटते तू. बरं वाटतं बघून. जाऊच देत नाहीयेत या. आता काय करायचं? आता पाणी शिंपायचं. तू आणि सकूची मामी दोघे म्हणून पाणी शिंपा. मी तोवर बाकीची तयारी बघते. जा पाणी आण आणि शिंपून टाक. तुम्ही काय मला चाकर समजला की काय? उगा हुकूम सोडू नका. का रे काय करशील? तुम्हीच बुरशीचं लोणचं बदललेलं ना. सांगू 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 सांगू. गप्प बस. गाव गर्जना करू नकोस उगाच. मी शिंपते. गप्प बस. मला कामाला लावते बघ. तुलाच कामाला लावते. येऊ द्या मामी. येऊ द्या येऊ द्या. चला येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. हा मार घे पाणी. सुरू करा. मारा. दिसतंय मला. समजा दिसतंय. दाखव सोमनाथ. तुम्ही काम बिम सोडायचं ना. काम करा पहिली. काम करा. नाही कामाचा मोल मिळणार नाही तुम्हाला. चला काम करा पहिली. अहो पण काम करा. सोमनाथचा जिम्मा माझा. मी बघतो काय ते. ए उठ रे. ए उठ उठ उठ. तुम्ही काम करा. हा मी त्याला वैद्यभुवांकडे घेऊन जातोय. हा याच्या मोलातून खर्च कापून घेत. तुम्ही काम सोडू नका. काम करा. ए चल ए चल चाल. काम काम करा. बघू नका इकडे. तोंडाकडे काय माणूस आहे. सगळी मालकाची पिळाव. हे कधीच सुधारणार नाहीत. जाऊ दे आपण काम करू. नरोबा त्याला वैद्यभुवांकडे घेऊन गेला हेच खूप झालं. तेवढ्यात खर्च कापून घेतो असं म्हणाला लबाड. हे बघ विठुराया आहे ना तो करेल न्याय. तू नको त्रास करून घेऊस. उगा तुम्हाला काम करावं लागतं. दगड कोणी मारला. सोमनाथने कोणाचं वाईट केलं. काम कर काम कर. तू तू निघ. अहो पण तो दगड कोणी मारला. दगड कोणी मारला का मारला ते महत्वाचं नाहीये. ते नंतर शोधून काढता येईल. नरोबा त्याला वैद्यभुवांकडे घेऊन गेलाय खरा पण तू एकदा जाऊन खात्री करून घे. आणि कामाचं काय हो. ते मी करतो. तू काळजी करू नको. तू आमच्या दोघांचं काम बी तुम्हीच ते मी बघतो म्हणून ते महत्वाचं नाहीये. हे महत्वाचं आहे. देनू तू जा जा. देनू देनू जा. खरंच देव माणूस आहे.
माई बघितलंस का त्याचा दात ओठ खाऊन जोर लावतोय पण पायऱ्या काही डिम्म हालत नाहीयेत. ए पुरी हसती कशा पाय ग? जर एवढं वाटत असेल ना तर सांग की तुझ्या काळ्याला तो कमरेवर हात बांधून कशा पाय उभा आहे. ए माझ्या विठुरायाला मध्ये आणायचं नाही हा. हो ना ओ माई. आणि चैत्र गौर म्हणजे पार्वती की नाही मग विठुराया कसा आला? नाही येणार तुझ्या मदतीला नाही येणार. छी 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 छी. अरे हो 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 थांबा जरा, भांडू नका. तुम्ही दोघे इथे मला मदतीला आलात ना, नाही तर दोघांनाही आजी आणि मामीच्या मदतीला पाठवे ना. नग नग मुलगी जर रेकली असती तर गेलोस मग उमाईचं ऐकायचं. पांडू ही खेळणी आहेत ना उमाईच्या आजीचे. या चैत्र गौर पासून आपली ठकू पण इथेच आहे बघ. पण का गौराईकडं तिची खेळणी नाही का? अरे ती आम्हा सगळ्या माहेरवाशिणींच्या सारखीच माहेरवाशिण आहे. ती पहिली माहेरवाशिण जिने शिकवलं की संसारातल्या कमतरता मांडण्यापेक्षा त्या मागे टाकण्यातच जास्त सुख आहे. आपला संसार कसा सुबक आहे, संपूर्ण आहे आणि संपन्न आहे हेच साऱ्यांना दाखवायचं. अगदी माहेरी सुद्धा सारख्या तक्रारी नाही करायच्या. म्हणजे आपल्या आई आपण सुद्धा खरं सांगायचं नाही? तू सांग कसं खू, पण बाकीच्या माहेरवाशिणी का सांगत नाही ठाऊक आहे तुला? उगीच आपल्यामुळे आपल्या आई दादांना घोर कशाला लागायला हवा? त्यांना असंच वाटायला हवं आपली लेक सुखात आहे. पण लेक किती बी खोटं बोलली तरी आईपासून लपून राहत नाही ना. हो आईला उमगतच काही, म्हणजे काहीच लपून राहत नाही. आपण जसे आपल्या आई वडिलांपासून दुःख लपवत होतो तेच आता आपली लेक करते हे त्या माऊलीला कळलं नाही का? पण आपली लेक आपण सुखात आहोत असं दाखवते ना, तर दाखवू देत. ती जे काही 4 क्षण इथे आहे ते तर आपण सुखाचे करू शकतो ना, असं म्हणूनच हा सगळा पसारा मांडला जातो. म्हणजे उमाई प्रत्येक माहेरवाशिणीची आई तिचे लाड करते, म्हणजे अगदी तिच्या लहानपणीपासूनच्या आठवणी खूप जपून तिच्या समोर मांडते. त्यात भांडी बुडकुल्यात केलेला संसार असतो, तिथपासूनच्या सगळ्या आठवणी असतात. रुखवतात मांडलेल्या गोष्टी असतात, आवडणारी फळं फुलं असतात, झोपाळाही असतो. सगळ्यांना बोलवते, एकत्र आनंद लुटायचा, अगदी सगळ्यांनी मिळून झुल्यावर बसायचं. ह्या अशा सगळ्या आठवणी एकत्र येतात आणि मग ह्याच आठवणी लेकीला अगदी वर्षभर पुरतात. म्हणजे उमाई प्रत्येक माहेरवाशिणी दुःखीच असते का? नाही ग सखू, तुला एक महत्वाची गोष्ट सांगू का? सुख दुःख आनंद हे सगळं आपल्या मान्यावरती असतं. आपल्यावर जी परिस्थिती आली आहे ती विठुरायाने आणलेली आहे असं एकदा मान्य केलं ना की कधी दुःख होतच नाही. ते काय? हे तर माझ्या रुखवतातल्या गोष्टी. हे बघ, हे मण्यांचं आहे, हे मी माझ्या हाताने बनवलंय. अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्या माझ्या आईने मावशीने आजीने बनवून दिल्या आणि त्यांच्या ह्याच तर सगळ्या आठवणी आहेत माझ्याकडे. आज त्यांचा ऐवज आहे, तो तर मी जपून ठेवायलाच हवा ना. सखू, तुला ह्या सगळ्या ऐवज असा जपून ठेवायचा, जपशील ना?
जा बघू, तुम्ही दोघे जाऊन ना माती घेऊन या, आपल्याला इथे तळे करायचे आणि बाजूला सारवून त्यावरती चैत्रांगण सुद्धा काढायचे. चालेल. अगं बाई, उमाई आज तुमचीही आई झालीये आणि तुम्हीच जणू सखू झालाय तसं वाटतंय. रोजच्या धावपळी धकाधकी आपल्याला काही गोष्टींचा विसर पडत जातो, पण अशी आठवणींची संदूक उघडली की त्या गोष्टींचा आठव मन प्रसन्न करतो. तापलेल्या जमिनीवर थंड पाण्याचा शिडकावा पडावा असं वाटतं, हो ना? हो तर जपून ठेवलेले असे क्षण, हाच तर आम्हा माहेरवाशिणींचा हक्काचा आधार असतो. पण एक लक्षात आलंय का, आतापर्यंत सखूबाईंनी तुमच्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. काय? छे छे, हे कसं शक्य आहे? आज अग्रमान गौराबाईंचा आणि आम्हा समस्त सवाशिणींचा, त्यामुळे आज तुम्हाला अजिबात बघणार नाहीये. आत्ता कळेल हो एरवी आम्हाला कसं वाटतं ते. कसं? एरवी आमची असते की नाही, आज तुमची. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. अगं अगं बघ बघ, सखू येतीये माझ्याकडे. आता येईल, आता येईल, आता येईल. बघ बघ माझ्याकडे बघ. सखू